सर्वांना नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत येणारी जी टीईटी परीक्षा आहे ती आता 2 दिवसावर येऊन थांबलेली आहे. येणाऱ्या रविवारी आपली टीईटी परीक्षा आहे. तर सर्वांचा अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल किंवा झालेला आहे. या मानसिकतेनंच या परीक्षेला आपण तयारी ठेवूनच या परीक्षेला आपण काय करायचं आहे, सामोरं जायचं आहे. तर बघा, यामध्ये मी पेपर 1 आणि पेपर 2 ची थोडक्यात आणि परीक्षेच्या दृष्टीनं काय मानसिकता असावी आणि आपला काय अभ्यास होणं अपेक्षित आहे हे थोडक्यात मी तुम्हाला या लेक्चरमधून किंवा या व्हिडिओमधून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. अशा पद्धतीचा स्ट्रॅटेजी तुम्ही सर्वांनी फॉलो करा आणि येणारी टीईटीला सामोरे जा. नक्की ही परीक्षा आपल्याला पास होता येऊ शकते, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. बघा, याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 जे 2 भाग आहेत तर ते एकदम सोपे भाग आहेत. पेपर 1 आणि पेपर 2 मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे, या परीक्षेला अजिबात घाबरू नका. शिक्षक म्हणून आपली जवळजवळ 60% तयारी असते, उरलेली 40% तुम्ही तयारी केला असाल. 100% तयारी आपल्याला अपेक्षित नाही. जेवढी काय आता तयारी झालेली आहे ती पूर्ण झालेली आहे, ही मानसिकता आता शेवटपर्यंत आपल्याला ठेवायची आहे. तुम्हाला 1 वर्ष जरी दिला तरी तुम्ही आपली तयारी झाली असं आपल्याला शेवटपर्यंत वाटत नाही. पण का ते तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगतोय ते तुम्हाला कळेल. पेपर 1 पास होणं फार सोपं आहे, त्याची स्ट्रॅटेजी मी सांगतोय आणि पेपर 2 ची पण सांगतोय. आता या 2 दिवसामध्ये फक्त एवढंच करायचं, तुम्ही याच्या पलीकडे काहीही करायचं नाही. ओके, फक्त रिवाइज करून घ्या. अभ्यास करायचा तर वेळ संपलाय आपला, आता फक्त चाळणी पद्धत वापरायची. हे टॉपिक आहेत, हे झालंय. फक्त त्याचे क्ल्यू मी सांगितलेत याच्या अगोदर व्हिडिओमध्ये पण, आणि ज्या पीडीएफ पाठवलेले आहेत किंवा ज्या शॉर्ट नोट्स अगोदर तुम्हाला दिलेले आहेत आता तेवढ्याच वाचायच्या. आता 11th आवरला कुठलंही पुस्तक वापरायचं नाही. आणि या 2 दिवसामध्ये काय प्रश्नपत्रिका वगैरे सोडवत बसायचा प्रयत्न करत बसू नका. फक्त तुमची उजळणी होणं अपेक्षित आहे. आता या 2 दिवसात बिलकुल तुम्ही कुठलीही प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊ नका, हे माझं स्पष्ट मत आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण बघा, माध्यम हिंदी निवडले सर्वांनी. ज्यांचं माध्यम मराठी असेल तर त्यांना इंग्रजी शिवाय पर्याय नाही. मी आता जे सांगतोय ते माध्यम हिंदी निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. इंग्लिशच्या ऐवजी तिथं फक्त हिंदी विषय येतोय. परत एकदा मी रिपीट करतो, पेपर 1 पास होणं खूप सोपं आहे पेपर 2च्या तुलनेत. त्याचं कारण बघा, मी सांगतोय. आता तुम्हाला मी मराठीचे सगळे लेक्चर्स मी स्टार्ट टू एंड, अगदी वर्णमाला, समास, संधी, शब्दांच्या जाती, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार, शब्दसंपत्ती, हा सगळा भाग मी मराठीमध्ये तुम्हाला लेक्चर मधून पण क्लिअर करून दिलेला आहे. आणि त्याच्या 2 पीडीएफ पाठवलेले आहेत. हे तुम्हाला मी 3 महिन्यापासून हे सगळं घेतलेलं आहे आणि हे सगळं मटेरियल आता तुमच्याकडे अवेलेबल आहे. आता लेक्चर बघत बसायची गरज नाही. त्या पीडीएफ मधून फक्त काय करायचं, ओव्हरलुक करायचं. प्रत्येक टॉपिक काढायचा, वर्णमाला, त्याच्यामध्ये स्वर, संधी, किती प्रकार आहेत, त्याचे उपप्रकार, कठोर, मृदू व्यंजन, हे सगळं सांगितलेलं आहे. आता फक्त रिकॉल करत जायचं. पाठ करत काय बसायचं नाही. बाबा हे झालेलं आहे, रिकॉल करत घ्या. मराठीचं समास, संधी, शब्दांच्या जाती, या प्रत्येक टॉपिकवर आपल्याला प्रश्न आहे. मी हे सगळं क्लिअर करून दिलेलं आहे. त्यामुळं मराठीला आणि हिंदीला घाबरायची गरज नाही. त्याचं प्रॉपर मटेरियल, त्याचे लेक्चर्स व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला ऑलरेडी पाठवले होते. तुम्ही त्यानुसार तयारी केला असेल तर मराठी आणि हिंदी, मी परत एकदा सांगतो, हे 2 विषय ज्यांचे क्लिअर आहेत 30-30 मार्काला आहेत. तुम्हाला 30 पैकी 30 मार्क सुद्धा दोन्ही विषयांना पडू शकतात. पण समजा एखादे 5 प्रश्न आपण सोडून देऊया, तर 5 प्रश्न तुम्हाला जनरली जर नाही आलेत, आपण त्यासाठी याचे स्कोर धरलेला आहे. पेपर 1 आणि 2चा दोन्हीचा पण स्कोर सांगतो तुम्हाला. इथं 25-25 स्कोर धरलेला आहे. पेपर 1 ला पण आणि पेपर 2 ला 25-25. इथं 50 स्कोर आपला झालाच पाहिजे, ज्याला पहिल्या अटेम्प्ट मध्ये ही परीक्षा पास व्हायची आहे. त्यांना अजून सांगतो तुम्हाला, ही काय आपण आत्ताच बसलो पाहिजे आणि आत्ताच पास झालो तर ठीक, नाही झालं तर अवघड आहे, किंवा एक प्रेशर, भीती देऊन या परीक्षेला अजिबात सामोरं जाऊ नका. जेवढं तुम्ही प्रेशर, भीती घ्याल आणि आत्मविश्वास कमी असेल तेवढे तुमचे पास होण्याचे चान्सेस कमी. फुल कॉन्फिडन्स ठेवा आणि कॉन्फिडन्सच आपल्याला ही परीक्षा पास करून देऊ शकते, कुठलीही स्पर्धा परीक्षा. त्यामुळे कॉन्फिडन्स कधी लूज करू नका. आपलं पूर्वज्ञान आहे, आपल्याकडे काहीच नाही असं बिलकुल नसतं, लक्षात ठेवायचं. त्यामुळं पेपर 1 ला आणि पेपर 2 ला तुमचे 50-50 फ्लोर झाला. पेपर 1 ला पण मराठी हिंदीत 50 झाला,
पेपर 2 ला पण 50 झाला तर टीईटी पास झाला म्हणून समजायचं. उरलेला 40 स्कोर कशात काढायचा आपल्याला? पेपर 1 च्या बाबतीत सांगतो तुम्हाला. पेपर 1 ला 50 प्लस तुम्ही उरलेला सांगतो परिसर अभ्यास. खूप सोपा विषय आहे. तुम्हाला 8वी पर्यंतचे पुस्तक वाचा म्हणून सांगितलं होतं, किंवा माझे नोट्स जर नाही काय वाचला असेल तर आता नोट्स आहेत तेवढं जरी वाचला तरी तुम्हाला इथं कमीत कमी 25 प्लस करायचा प्रयत्न करा. समजा तरी इथं 20 पडले तर 50 आणि 20 स्कोर झाला आपला 70 झाला, लक्षात ठेवा. परिसर अभ्यास सांगलोय मी. मराठी हिंदी 50, परिसर अभ्यास किती झाला बघा 20 धरलाय, कमीत कमी धरलाय. तुम्हाला 25 प्लस पण होऊ शकतो, 30 पण स्कोर होऊ शकतो, कारण हे तिन्ही विषय खूप सोपे आहेत आणि स्कोरिंगचे विषय आहेत. त्यामुळे तुमचा अभ्यास परिसर अभ्यासला टीचिंगचा किंवा रेकॉर्डिंग व्हिडिओ वगैरे बघण्यात बिलकुल पाठीमागचा पण वेळ घालवू नका म्हणून सांगितलेलं तुम्हाला, आणि आत्ताही घालवू नका. फक्त त्याचं रीडिंग करायचं, टेक्स्टबुक मधलं रीडिंग, किंवा मी ज्या शॉर्ट नोट्स दिलेत तेवढ्या जरी वाचलं तरी आता पुरेसे आहेत. किंवा त्याचं आता रिव्हिजन करताना फक्त त्या नोट्स मधलं रिव्हिजन करा. पूर्ण धडा वाचत बसायचं नाही. नेमकेपणा जो आहे तो आता आपल्या ओव्हरऑल रीडिंग मध्ये आला पाहिजे. तुम्ही जर हे 3 विषय पेपर 1 चे क्लिअर केला तर तुम्ही डेफिनेटली पेपर 1 क्वालिफाय झाला म्हणून समजा. ओके. 50 आणि 20 मी कमीत कमी धरतोय, 20 सुद्धा फार कमी धरलाय मी. 25 प्लसच व्हायला पाहिजे इथं परिसर अभ्यासला, पण 20 धरलाय. 50 आणि 20 70 आणि आता राहिले आपले 20 मार्क. म्हणून मी तुम्हाला सांगतोय 10 मार्क तुम्ही गणितला धरा. कमीत कमी सांगा लावले मी. जास्तीत जास्त तुम्ही तुमचे स्किलनं गणित, बऱ्याच जणांची गणितला भीती आहे आणि मी मान्य करतोय. गणित तुम्ही जरी शिकवत असला, गणितच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या तरी पेपर 1 ला गणित विषय सोडवताना वेळ अपुरा पडतो. पेपर 1 ला वेळ अपुरा पडतो. तुम्ही पेपरचा वेळ कुठं द्यायचा? मराठी, हिंदी, परिसर अभ्यास हे 3 विषय अगदी इझिली कमी वेळात सोडतात. उरलेला सगळा वेळ बालमानसशास्त्र आणि परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र आणि गणित या विषयासाठी द्यायचा. त्याच्यामध्ये पण सांगतो बालमानसशास्त्राला पण फारसा वेळ लागत नाही, ते तुमच्या गतीवर आहे. काही प्रश्न जरासा लेंदी असतात, तर ते पटकन वाचून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. इलिमिनेशन मेथड वापरायचे, 4ही पर्याय नीट वाचायचे. उद्याच्या लाईव्ह लेक्चरमध्ये मी तुम्हाला एका प्रश्नपत्रिकेचं 25-24 ची प्रश्नपत्रिका थोडक्यात मी तुम्हाला अनालिटिकली क्लिअर करून देतो. बघा 50, 20, 10 मानसशास्त्राला धरलेत मी. मानसशास्त्राला 20 पडू शकतात. नोट्स वाचल्या तर परफेक्टली तुम्हाला 20 मार्क्स पडायलाच पाहिजेत. ओके. 10 मानसशास्त्र आणि कमीत कमी 10 गुण तुमचे कशाचे धरा? गणितचे. बघा किती कमी स्कोर झाले आपण. 50 आणि 20 70, कारण हे 3च विषय तुमचे स्कोरिंगचे आहेत. इथं स्कोर झाला की इथंच पास झाला. 50 आणि 20 70, 80 90, 90 प्लस. आणि इथं तुमचे 10 प्लस 10 जे धरलेत तिथं ऑन अँड ऍव्हरेजनं तुमचा स्कोर जर वाढला 15-20 झाला तर तुम्ही प्लस मध्ये गेला, लक्षात ठेवा. म्हणजे टीईटी तुम्ही पासच झाला. हा पेपर 1 ची स्ट्रॅटेजी आहे, लक्षात घ्या. ही स्ट्रॅटेजी वापरायचा. पेपर सोडवत असताना पहिल्यांदा मराठी, नंतर क्रम ABCD नुसार प्रश्नपत्रिका असते. आपलं माध्यम हिंदी असेल तर पहिल्यांदा कुठला विषय हे निश्चित सांगता येत नाही, पण पहिल्यांदा मराठी सोडवा, सेकंड वन हिंदी सोडवा, थर्ड वन परिसर अभ्यास सोडवा. 3 नंबरला परिसर अभ्यास सोडवायचा. 4 नंबरला बालमानसशास्त्र सोडवायचं. बालमानसशास्त्र नंतर उरलेला सगळा वेळ गणितला द्यायचा. गणितामध्ये मी तुम्हाला उद्या टॉपिक सांगणार आहे. गणितामध्ये पण संख्या ज्ञान वगैरे सोपे सोपे टॉपिक आहेत आणि भूमितीचे टॉपिक आहेत, ते अगोदर घ्यायचं आणि मग तो सगळा वेळ तुमचा उरलेला वेळ हा गणितला वापरायचा आहे. आणि त्यातलं पण जे गणित आपल्याला सुटतंय असं वाटतंय तेच गणित सोडवायचं. कॅल्क्युलेशन फास्ट आणि अचूक या दोन्ही गोष्टीनं करायचं. मराठी हिंदीला आणि परिसर अभ्यासला गडबड प्रश्न वाचून वेळ लागत नाही. प्रश्न वाचून 4ही पर्याय नीट वाचायचे. इलिमिनेशन मेथड वापरायची. 1 2 3 4 पर्याय. इलिमिनेशन म्हणजे काय? हे पर्याय 1 आणि समजा 3 पर्याय लागूच पडत नाहीत तर ते 2 पर्याय गेले. उरलेल्या 2 मध्ये कन्फ्युजन असेल तर थोडंसं लॉजिक आणि थोडासा अभ्यास तुमचा असेल तर त्यातला 1 पर्याय कट करायचा आणि जो उरलेला पर्याय, समजा प्रश्न क्रमांक हा कितवा चालू आहे आपला? 25वा चालू आहे. प्रश्न क्रमांक 25च्या समोर पर्याय क्रमांक 2 आहे, त्या 2लाच गोल करायचं. गोल करताना पण फार काळजी घ्या. 1 2 3 4 गोल पूर्ण व्यवस्थित करा, गोल भरा. प्रश्न क्रमांक तोच आहे का, त्याच्या समोरच गोल करतोय का हे काळजीपूर्वक बघा. आणि एकदा गोल केल्यानंतर त्या प्रश्नाकडे परत बघायचं नाही, त्या प्रश्नाचा परत विचार करायचा नाही. कारण काही वेळा विचार करण्यात वेळ जातो आणि तो वेळ मग आपला विनाकारण खर्च होतो.
हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. आता इथं 2 पद्धतीनं पेपर तुम्ही सोडू शकताय. कुठली पद्धत? पहिल्या पेपरमध्ये तुम्ही काही जण नुसत्या टीका करत घेतात, डायरेक्ट उत्तरपत्रिकेमध्ये घेत नाही. ही पहिली पद्धत एक आहे. तुम्हाला यातली कुठली सोयीस्कर वाटते ती तुम्ही हे करा. आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये काय आहे, डायरेक्ट प्रश्नापासून डायरेक्ट गोल करत जायचं. प्रश्न 1चं उत्तर लागलीच गोल करायचं, 2चं उत्तर, 3चं उत्तर. तर दोन्हीपैकी कुठली मेथड योग्य वाटते ती बघा आणि त्या पद्धतीने गोल करत गेला तरी चालतं. शक्यतो दुसरी मेथड मला असं योग्य वाटतंय, तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा. या दोन्ही पद्धतीनं फक्त काळजीपूर्वक गोल आपला झाला पाहिजे. दुसरं महत्वाचं, मराठी आणि हिंदीला साध्या मिस्टेक्स होतातच, त्या मिस्टेक्स टाळण्याचा प्रयत्न करा. सोपा आहे, मला येतंय, जमतंय म्हणून पटकन आपण गोल करतो. 4 पर्याय नीट वाचायचं आणि इथं सिली मिस्टेकमुळे 4-5 प्रश्न आपले चुकायची शक्यता असतात. ज्यानं हे प्रिकॉशन घेतलं तो तिथं विन झाला म्हणून लक्षात ठेवायचं. आणि मराठी आणि हिंदीला अशा पद्धतीनं पेपर 1 क्वालिफाय व्हायचा विषय संपला. पेपर 2च्या बाबतीत सांगतो, इथं 50 गुण तुम्हाला सेम, मराठी आणि हिंदी सेम. पेपर 1 आणि 2 मध्ये फारसा फरक नाही. मी तुम्हाला ते व्हिडिओ मधून सगळे टॉपिक सगळ्यांना फ्रीमध्ये ते बघायला मिळू शकतात. बघितलं असाल सगळ्यांनी. आणि त्याच्यात 2 PDF पाठवलेले आहेत. मराठीच्या पण बेसिक PDF, ऍडव्हान्स PDF आणि हिंदीमध्ये पण 2 PDF पाठवलेले आहेत. तेवढं केलं तर आता फक्त तेवढंच रिव्हिजन करा. मला वाटत नाही मराठी आणि हिंदी मी अगदी व्यवस्थित प्रॉपर घेतले, त्याचं प्रॉपर मटेरियल आहे. तिथं तुम्हाला 50+ स्कोर झालाच पाहिजे. 5 प्रश्न मी दोन्हीतले का सोडलेत, लेखक, साहित्य किंवा एखादा चुकून वेगळा प्रश्न आला तर ते 5 प्रश्न सोडलेत. तिथं 30 पैकी पण 30 मिळू शकतात. आणि 30 आणि 30 60 झाले तर बघा, 60 आणि उरले किती, अगदी 30 मार्क फक्त इतर विषयांचे येतात. त्यामुळे TET पास होणं यासाठी सोपं आहे असं मी तुम्हाला वारंवार सांगत आहे. उगाच बाकीचं मार्केटमध्ये काहीतरी त्याचा बाऊ करून ठेवलेला आहे. आजूबाजूच्या लोकांना अजून शिक्षकांच्या मध्ये सुद्धा संभ्रम, त्याचं नक्की स्ट्रॅटजी किंवा कशा प्रकारचे प्रश्नांचं स्वरूप आहे हे माहिती नसल्यामुळे सगळा गोंधळ आहे. तो गोंधळ कमी करा. जेवढं तुम्ही शांत, स्थिर, कॉन्फिडंट राहाल तेवढी ही परीक्षा पासआउट होणार, लक्षात ठेवायचं. आणि अजून सुद्धा सांगतो तुम्हाला, जरी आता काही कमी जास्त झाले तर दुसरा चान्स CTETचा आहे. CTET परीक्षा आपण आपल्या फक्त पूर्वज्ञानावर हा केलेला एवढा अभ्यास आपल्याला तिथं पुरेसा आहे. आणि 50 प्रश्न तिथं, प्रत्येक विषयामध्ये 15 प्रश्न, 30 मार्काचा जो पेपर असतो हा सिलेबस आहे तिथं. 15 प्रश्न कंटेंटवर असतात, म्हणजे आता आपण जो अभ्यास करालोय, आणि उरलेले 15 प्रश्न हे उपयोजनात्मक असतात. त्यामुळे TET पेक्षा CTET पास होणं फार सोपं आहे. तुम्ही फॉर्म भरला असेल, फक्त परीक्षा लांब असते, पुणे, मुंबई वगैरे ते सेंटर असतात, तेवढाच विषय आहे. नाहीतर TET पेक्षा CTET पास होणं खूप सोपं आहे. आणि त्याचं मटेरियल एकच पुस्तक आहे, अरिहंत प्रकाशनचं. ते पुस्तक घेतलं की बाकी एवढ्याच TET सारखं फार वेगवेगळी पुस्तकं मटेरियल वापरायची गरज राहत नाही. त्यामुळे आपल्याकडं TET मी सांगतो, चुकून जरी तुम्ही डिस्क्वालिफाय किंवा कमी मार्क्स पडले तर येणारी TET तुम्ही 100 ते 120+ स्कोरनं येणारी TET पास होऊ शकताय. शक्यतो गरज लागू नये असं म्हणतोय. आणि गरज लागलीच तर TET झाल्यानंतर किंवा CTETचं दोन्ही पेपर झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा. 11th आवरला अभ्यास करून या परीक्षा पास होता येत नाही तरी सुद्धा मी ज्या स्ट्रॅटेजीने महिन्याभरात किंवा 2 महिन्यात मी सांगितले केलं तर ते पास होऊ शकतो. ओके, ठीक आहे. तर आतापासून अभ्यास केला तर येणारी परीक्षा अगदी कॉन्फिडंटली आणि डेफिनेटली तुम्ही पास होऊ शकताय. पेपर 2च्या बाबतीत काय करायला सांगतो बघा, सेम स्ट्रॅटेजी. मराठी हिंदी जर बऱ्यापैकी तुमचं कव्हर झालं तर उरलेला वेळ काय करायचा, मराठी हिंदीमध्ये. पहिल्यांदा मी तुम्हाला सामाजिक शास्त्र इथं क्लिअर करतो. परत एकदा सांगतो, परिसर अभ्यासमध्ये पेपर 1 मध्ये विज्ञान 8वी पर्यंत आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र किंवा राज्यघटना आहे, आणि अर्थशास्त्राचा एखादा दुसरा प्रश्न असू शकतो. म्हणजे परिसर अभ्यासामध्ये समाजशास्त्र पण येतं, विज्ञान पण येतं. 8वी पर्यंत, साधारणतः 7वी पर्यंत कराच, आणि 8वी पर्यंत केला असेल तर बेस्टच. पेपर 2च्या बाबतीत सांगतो स्ट्रॅटेजी तुम्हाला. पहिल्यांदा सामाजिक शास्त्र सांगतो. 50+ तुमचा स्कोर इथं मराठी हिंदीला झाला. उरलेला तुम्हाला सामाजिक शास्त्रामध्ये अगदी काही प्रश्न एकदम सोपे आहेत, काठिण्य पातळी त्याच्यामध्ये नाही. काही काठिण्य पातळीचे प्रश्न आहेत, ते नाही आले तर काही घाबरून जायची गरज नाही. इथं तुम्हाला 60 पैकी कमीत कमी 40 स्कोर जर केला, 40 पेक्षा सुद्धा कमी केला तर चालते. बघा, ह्या 2-3 विषयातच इथं पण तुम्ही पेपर 2 समाजशास्त्राचा क्वालिफाय होऊ शकताय. उरलेले 10, 15, 20 गुण घ्या तुम्ही. मी कमीत कमी 10 पकडलेत ना त्याच्यात.
आणि जर हे पहा, तुम्हाला अजून सांगतो, परिसर अभ्यास, समाजशास्त्र, विज्ञान हे विषय तुम्ही आता रीड करा म्हणून सांगितलं. जेवढं तुम्ही रीडिंग कराल, स्वतःहून समजून घ्याल, तेवढं जास्त. एक व्हिडिओ बघण्यामध्ये जेवढा वेळ जातो आणि त्यातनं जेवढा कंटेंट मिळतो, त्यापेक्षा तुम्ही सेल्फ रिडिंगनं जेवढं वाचाल तेवढं तुम्हाला हे फार फायदेशीर आहे. हे मी पहिल्यापासून सांगतोय. तुम्ही विनाकारण व्हिडिओ पाहण्यात या विषयानं तर वेळ घालू नका. हा, गरज टीचिंगची कुठली आहे? मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण आणि गणित या विषयासाठीच गरज आहे. बाकीचे विषय आपण शिक्षक आहोत आणि त्या विषयाचं ज्ञान आपल्याला असतं, ते वाचून आपण समजू शकतोय. हे तुम्हाला अगोदर पण मी सांगितलेलं आहे. बाकीच्या क्लासेसमध्ये एवढे व्हिडिओ दिलेले आहेत, तेवढं व्हिडिओ पाहणं तुम्हाला शक्य नाही, त्याची गरज पण नाही. वर्षभर दिला तरी तुम्हाला ते व्हिडिओ बघून पूर्ण होणार नाहीत आणि त्याची गरज नाही. सगळ्या कन्सेप्ट आता तुम्हाला परिपूर्ण स्टडी प्रत्येक विषयाचा असावा असं बिलकुल अपेक्षित नव्हतं. ह्या कमी कालावधीमध्ये सांगतो. 6 महिन्याचा कालावधी असेल हा तर चालेल परिपूर्ण अभ्यास, पण आता तुम्ही प्रत्येक विषयाचा ऑन अँड ॲव्हरेज अभ्यास करा म्हणून मी तुम्हाला 2 महिन्यापासून सांगतोय. तर इथं बघा 50 झाला, इथं 40 झाला आणि इथं कमीत कमी 10 घ्या म्हटलं, किंवा इथं 30 झाला. उरला विषय कुठला? बालमानसशास्त्र झाला. मी सांगायला होईल परिसर अभ्यास. पहिली स्ट्रॅटेजी इथं सामाजिक शास्त्र या विषयाची मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगायला हवी. ओके, मराठी हिंदी 50, समाजशास्त्र 40 घ्या, किंवा 30 जरी घेतला तर इथं 20 वाढवा. 50 आणि 30 80 आणि 20 केला तर तुमचा पेपर सेकंड सुद्धा कव्हर होऊ शकतो. आणि पेपर 1 मध्ये त्याची तयारी बऱ्यापैकी आपली झालेली असते, म्हणून दोन्ही पेपर का भरा म्हटलं? 1 मधून 2ची पण तयारी आपली परफेक्ट होते. लक्षात ठेवायचं. कारण 1 मध्ये 8वी पर्यंत आहे आणि 9वी 10वी वाढवली की पेपर 2 झाला. ही झाली सामाजिक शास्त्र. तसंच विज्ञानला पण सेम स्ट्रॅटेजी. विज्ञानला काय सांगितलं तुम्हाला मी? 50 मराठी हिंदी. विज्ञानच्या 3 पेढे पाठवल्यात मी तुम्हाला, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. एवढंच करायचं होतं तुम्हाला, किंवा पुस्तक वाचलं असेल तर त्यापेक्षा बेटर. आणि त्या पीडीएफ मधून अगदी शॉर्ट मध्ये ते दिलं होतं तुम्हाला, तर तो विज्ञान तेवढंच वाचायचं होतं. बाकीचं काय फापट पसारा पुस्तकं किंवा बाकीचे काय घेणं अपेक्षित नव्हतं. त्या 3 पीडीएफ अजून जरी वाचला नसला तर त्या 3 पीडीएफ फक्त व्यवस्थित वाचा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोच्या. ते झालं की विज्ञान इथं बघा सेकंड पेपर मध्ये पण सांगतो 50 पेपर 50 मराठी हिंदी झालं. विज्ञानामध्ये 60 मार्क्स आहे. आता इथं गणित थोडंसं अवघड असतंय, अजून सांगतो तुम्हाला. 8वी स्कॉलरशिपच्या लेवलचं गणित आहे, त्यामुळे गणित स्किप का करा म्हणत आलो मी पहिल्यापासून. गणितची कितीही तयारी केला तुम्ही, त्यात मास्टरी असतात तर परीक्षेला वेळ पुरत नाही. तिथं कॅल्क्युलेशन आपले फास्ट होत नाहीत, ऐनवेळी सूत्र आठवत नाहीत. ज्याचा 6 महिने किंवा अगदी बेसिक चांगला आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, पण 90% मी सांगतो तुम्हाला, 90% शिक्षकांची अशी अवस्था आहे की त्याला प्रॅक्टिस तेवढं नसल्यामुळं, भले कन्सेप्ट क्लिअर असतील, प्रॅक्टिस नसल्यामुळं तिथं गणितला स्कोर होत नाही. मग मी सांगतो तुम्हाला ऑन अन ॲव्हरेज विज्ञानामध्ये चांगला जर तुमचा स्कोर झाला, 30 पैकी 20 केला, 20 किंवा 25 धरा तुम्ही, 20 आणि ते 10 30 ते 40 मार्क्स जर तुम्हाला इथं मिळाले, किंवा 30 धरा तिथं, आणि उरलेले 20 मार्क तुम्हाला बालमानसशास्त्रामध्ये तुम्ही वाढवलं तर विषय संपला. अशा पद्धतीने विज्ञानचा पण पेपर आपल्याला कव्हर होता येऊ शकतं. त्यामुळे घाबरायची किंवा ही परीक्षा पास होणार नाही, फार अवघड आहे, मला टेन्शन येतंय, भीती आहे, किंवा मला खरोखरच आणि हे काय आपला पहिलाच अटेम्प्ट झाला म्हणजे संपला असं पण नाही. त्यामुळे रिलॅक्स राहा, शांतपणे पेपरला कॉन्फिडंटली तुम्ही सामोरं जा. आणि परीक्षा हे म्हणजे शेवट नाही, हा पहिला अटेम्प्ट आहे आपला. बऱ्याच जणांचा पहिला अटेम्प्ट असू शकतो आणि पहिल्या अटेम्प्ट मध्येच क्लिअर होण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न करा. डेफिनेटली नाहीच झालं तर येणारा जो दुसरा अटेम्प्ट आहे मी डेफिनेटली लिहून देतो तुम्हाला. सेकंड अटेम्प्ट मध्ये तुम्ही 100+ सगळ्यांचे स्कोर असू शकतो, कारण शिक्षक हे कुठलाही ब्लँक नसतो. लक्षात ठेवा, याचं पूर्वज्ञान प्रत्येक विषयाचं आहे. आणि एकदा स्ट्रॅटेजी समजली, विषयांची रचना लक्षात आली, प्रॉपर आपल्याकडे मटेरियल असलं तर पुढच्या टीईटीला आपण 100+ डेफिनेटली असू. आणि यापेक्षा सोपा मार्ग म्हणजे CTET, आणि ह्या सगळ्या परीक्षा दर 6 महिन्यानं होणार आहे. त्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ आहे, पुढच्या ह्याच्यामध्ये पण सांगतो. आणि आता आपला जरी कमी अभ्यास असला तरी ही स्ट्रॅटेजी डोक्यात ठेवा. आणि जरी कमी अभ्यास असला तर कमी अभ्यास म्हणू नका, हा आहे मला बऱ्यापैकी येते आणि मी परीक्षा काय करू शकतो, बऱ्यापैकी सॉल्व्ह करू शकतो, मला प्रश्न घेऊ शकतात, हा एक कॉन्फिडन्स सोबत घेऊनच आपण परीक्षेला जा. परीक्षेच्या सूचना तुम्हाला मी ग्रुपवर टाकलेला आहे, त्या सूचना नीट फॉलो करा, वेळेतच
वेळेच्या आधी 1.5 तास अगोदर बायोमेट्रिक मेथड असते. बायोमेट्रिक पद्धतीनं सगळं तुमचं चेकिंग असतं. 11th आवरला जर तुम्ही पोहोचला आणि वेळ झाला तर आत अलाउड करत नाही. त्या रिसिटवरच्या सगळ्या सूचना नीट वाचा. त्यानुसार आपल्याकडं सगळ्या वस्तू, मटेरियल, आपले डॉक्युमेंट, सगळं गॅझेट वगैरे, नावात बदल वगैरे असतात तर ते सगळे घेऊन जा. आणि रेनॉल्ड लिक्विड प्रो नावाचा पेन आहे किंवा जाड टोकाचा पेन वापरायचा. म्हणजे समजा हा गोल करायचा आहे तर एकदम बारीक टोकाचा जर पेन घेतला, लेक्सी किंवा 2 रुपयाचे वगैरे पेन नेला तर ते गोल करायला वेळ लागतो. त्यापेक्षा रेनॉल्ड लिक्विड प्रो किंवा जाड टोकाचा कुठला पेन घेतला तर लगेच ठेवला तर तो गोल व्हावा. बॉल पेन असावा, निळा किंवा काळा बॉल पेनच पाहिजे, शाईचा पेन घेऊ नका. बाकी सूचना त्यावरच्या नीट वाचा. ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. तुमच्याकडे मटेरियल आहे आणि गणिताचे मी जेवढे लेक्चर्स घेतले तेवढेच करा, तेवढे परफेक्ट करा. म्हणजे संख्या ज्ञान आहे, लसाई मसावे आहे, अपूर्णांक आहे, घातांक आहे, परिमेय संख्या आहे. हे जे नेमके टॉपिक घेतले मी, झालेला एक टॉपिक समजा संख्या ज्ञान घेतला तर संख्या ज्ञानावर आलेले सगळे प्रश्न मी तुम्हाला सोडवून दिलेले. पेपर 1चे तर सगळे दिलेत, पेपर 2चे थोडे राहिले असतील. त्याची काठिण्य पातळी पण जास्त आहे आणि सगळं डेप्थ मध्ये करणं अपेक्षित नव्हतं कारण आपल्याकडे वेळ कमी होता. त्यामुळे गणिताचं लय टेन्शन न घेता अशा पद्धतीनं ह्या स्ट्रॅटेजी फॉलो करून तुम्ही येणारी परीक्षा डेफिनेटली पास होऊ शकता, याची मी गॅरंटी देतो. आणि यातून दुर्दैवानं जर एखादा दुसरा कोण राहिला असेल तर येणारी टीईटी आपण आरामात पास होऊ शकतो. हा कॉन्फिडन्स तुम्हाला या परीक्षेच्या माध्यमातून येऊ शकतो. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना येणारी टीईटी परीक्षेला अगदी कॉन्फिडन्सली सामोरे जाण्यासाठी थोडीशी मदत होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि सर्वांनी हा व्हिडिओ बघून मला फीडबॅक द्या. उद्या आणि परवा मी तुम्हाला 24 आणि 25चे प्रश्नपत्रिका लाईव्ह मध्ये दाखवणार आहेत आणि त्यातले काय टॉपिक आहेत आणि आपण काय नक्की तुम्ही काय वाचले का नाही किंवा काय वाचले आणि ते कसं हे करायचं प्रेझेंट, त्या संदर्भातलं उद्या लाईव्ह लेक्चर मी घेणार आहे. धन्यवाद.